नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कलेजे फ्राय करणार आहोत। इथे एक कांदा चिरून घेतला, एक टोमॅटो घेतला आहे, कलेजा धुवून घेतला आहे, कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यात 2 चमचे तेल टाकलेलं आहे। चला तर आखाड महिना सुरू झालेला आहे। आपल्याला आज कलेजे फ्रायची ऑर्डर होती। आपलं कात्रज कोंढवा रोडला टिळकनगरमध्ये चौदार कोकण नावाने क्लाउड किचन आहे। आता तेलामध्ये कांदा आपण छान परतून घ्यायचा आहे। कांदा हा लाल खमंग असा गुलाबी रंगावर आला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून टोमॅटो परतून घ्यायचा आहे। जर कुणाला ऑर्डर द्यायचा असेल तर मग मला तुम्ही ऑर्डर करू शकता, कमेंटमध्ये सांगू शकता। आता टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे। तो परतून झाला की त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, खोबरं, कोथिंबीरचं वाटण टाकून ते छान परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, हळद टाकायची। आज आपल्याला ही एक छोटीशी ऑर्डर आलेली होती कलेजा फ्रायची, म्हणून आज आपण ती ऑर्डर पूर्ण करत आहोत। इथे जवळच मला द्यायची होती एका मैत्रिणीला। आता हे आपण चांगलं सर्व काही एकजीव करून आपण परतून घेणार आहोत। परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हळद, मिरची, मीठ वगैरे टाकून घ्यायचं। परत एकजीव करून छान परतून घ्यायचं। मग कलेजा त्याच्यामध्ये सोडायचा आहे। कलेजा सोडला की छान परतून घ्यायचं। पण कलेजा धुताना छान धुवून घ्या, स्वच्छ धुवा। त्याच्यामध्ये ब्लड असतं, त्याच्या शिरांना पण ब्लड असतं, ते चांगलं चेक करून व्यवस्थित स्वच्छ धुवा। आपलं हे सगळं स्वच्छ आणि धुतलेलं असतं, हायजेनिक आहे। याच्यामध्ये आपण फिल्टर तेल वापरत आहोत, कुठलंही रिफाईंड तेल वापरत नाही। रिफाईंड तेल हे शरीराला खाण्यासाठी चांगलं नाही आहे, त्यामुळे आपण सर्व काही लोकांची काळजी घेऊनच हे सगळं किचन चालू केलेलं आहे। आता त्यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकला आहे, मीठ टाकलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण एक थोडासा चिकन मसाला टाकलेला आहे। आता हे छान परतून घ्यायचं आहे। परतून झालं की ह्याच्यावरती ताटून त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि फक्त वाफेवर शिजवायचं आहे। याच्यामध्ये अजिबात पाणी तुम्हाला टाकायचं नाही आहे, पाण्याने चव निघून जाते। वाफेवर जेवढा सुंदर तुम्ही शिजवाल तेवढा चांगला आहे, त्याला आपोआप पाणी सुटतं। आता ही जर रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि इथे भाकरी करतोय आपण, बघा आता आपली भाकरी रेडी आहे।